पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखाना तात्काळ सुरू करावा, शेतकऱ्यांची मागणी। गळीत हंगाम अडकल्याने शेतकऱ्यांचा संताप, द्वारकाधीश साखर कारखान्याविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश, आंदोलनाचा इशारा। नवापूर तालुक्यातील आदिवासी सहकारी साखर कारखाना मर्यादित डोकारे जिल्हा नंदुरबार याचा गळीत हंगाम 2025-26 तात्काळ सुरू करण्यात यावा, अशी ठाम मागणी शबरी माता संघटनेतर्फे तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। या संदर्भातील निवेदन शबरी माता संघटनेचे तालुका अध्यक्ष दीपक पाडवी तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सादर केले। निवेदनात नमूद केले आहे की सध्या डोकारे साखर कारखाना द्वारकाधीश साखर मर्यादित कारखाना मर्यादित शेवरे तालुका सटाणा जिल्हा नाशिक यांना भाडेतत्वावर देण्यात आलाय। मात्र मागील वर्षीप्रमाणे यंदाही गळीत हंगाम अद्याप सुरू झाला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांनी तक्रार केली की संबंधित द्वारकाधीश साखर कारखान्याने आजवर एकही शेतकरी सभा घेतली नाही, त्यामुळे कारखाना सुरू करण्याची त्यांची मनस्थिती नसल्याचे स्पष्ट होत आहे। जर कारखाना सुरू झाला नाही तर शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होईल आणि त्यांची संपूर्ण जबाबदारी सावंतसाहेब व द्वारकाधीश साखर कारखान्यावर राहील, असे निवेदनात नमूद केले। शेतकऱ्यांनी पुढे इशारा दिलाय की जर कारखाना तातडीने सुरू करण्यात आला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन, रास्ता रोको यासारख्या मार्गाने लढा उभारू। त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासनाची जबाबदारी व कारखाना व्यवस्थापनाची जबाबदारी राहील। या निवेदनावर दीपक पाडवी, तालुका अध्यक्ष शबरी माता संघटना उमेश वसावे, अर्जुन नाईक, सुरेश गावित, अर्जुन वसावे, आकाश वसावे, राकेश वसावे, अमीर पाडवी, महेंद्र वसावे, सुनील वसावे, शेखजी गावित, गजेंद्र वसावे, सयाजी वसावे सह अनेक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत। शेतकऱ्यांच्या मागणीमुळे सध्या डोकारे परिसरात आणि नवापूर तालुक्यात कारखाना सुरू होणार की नाही याबाबत चर्चा रंगली असून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण आहे। शबरी माता भिल्ल आदिवासी संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने आणि सर्व नवापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने माननीय तहसीलदार साहेबांना जे आपल्या आदिवासी सहकारी साखर कारखाना आहे ते गेल्या वर्षापासून बंद अवस्थेत आहे। या वर्षी सुद्धा आम्हाला काही वाटत नाही की ते कारखाना चालू होईल। यासाठी आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं की हे कारखाना आदिवासी सहकारी साखर कारखाना हा कारखाना द्वारकाधीश सहकारी साखर कारखान्याने भाडेतत्वावर घेतला आहे, परंतु गेल्या वर्षी सुद्धा या वर्षी सुद्धा द्वारकाधीश कारखान्याचे जे मालक आहे सावंतसाहेब यांनी एकदा सुद्धा सभा घेतलेली नाही, सभासदांना कधी विचारलं नाही आणि अशा परिस्थितीत गेल्या वर्षी सुद्धा शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचं नुकसान झालं होतं आणि या वर्षी सुद्धा गुजरातचे कारखाने कवडीच्या भावात आपल्या या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं जे ऊस आहे ते कवडीच्या भावात घेऊन जातात आणि लाखो रुपयाच्या शेतकऱ्यांचं नुकसान होतं। याची सर्वोच्च जबाबदारी हे सावंत साहेबांनी घ्यावं, नाहीतर आम्ही सर्व शबरी माता संघटना आणि सर्व शेतकरी यांनी हे सर्व मिळून आम्ही रास्ता रोको करू किंवा त्यांचे जर या तालुक्यामध्ये त्यांच्या जर तुकड्या टाकल्या ते सुद्धा आम्ही टाकू देणार नाही जोपर्यंत आमचा आदिवासी सहकारी साखर कारखाना चालू करत नाही तोपर्यंत त्यांच्या सुद्धा तुकडी आम्ही चालू होऊ देणार नाही, हे आम्ही स्पष्ट सांगतो। आणि सावंत साहेबांना एक विनंती करतो की तुम्ही तात्काळ हे जे प्रकरण आहे हे लवकर हे करावं, चेअरमन साहेबांची मीटिंग घ्यावी, सभासदांची मीटिंग घ्यावी आणि लवकरात लवकर हा कारखाना चालू व्हायला पाहिजे, नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करू। हे या माध्यमातून आम्ही त्यांना जाहीर आवाहन करतो, कारण याच्यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्यास भाग पाडणे हे सावंत साहेबांचं काम आहे। त्यांनी सावंत साहेबांनी स्पष्ट सांगावं की काही कुठे अडचण येत आहे हे शेतकऱ्यांना न विचारता त्यांनी कारखाना सुरू केला नाही। तर मी शबरी माता संघटनेच्या वतीने तालुका अध्यक्षांच्या वतीने आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे तहसीलदार साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना पण निवेदन देणार आहे, पालकमंत्री साहेबांना निवेदन देणार आहे, सहकार मंत्र्यांना
सुद्धा आम्ही निवेदन देणार आहे की हा कारखाना लवकरात लवकर सुरू करावा।